हाय, नमस्कार यूट्यूब फॅमिलीला, माझ्या भावा बहिणींना. तर आले बघा स्टेशनला. गाडी उभा राहिली. लय वजन बाई, बाजरी चालवली ना, आणि तेलाचा पुडा आहे, कपडे एका पिशवी गच्च भरली. आमचं पहिलं जुनं स्टेशन, आमचं जुनं स्टेशन आहे आणि नवं स्टेशन तिकडं आहे त्या झाडाच्या पड्यात. तर निघाली कामाला. ऊन तर एवढं पडलंय की नको नको वाटायला लागलं. पुढच्या महिन्यात पाडवा, होळी, रंगपंचमी, दोनव्यान, दारेन, महाशिवरात्रेला केमची यात्रा आहे. संगोबाची बी असते आणि केमची पण असते. केमच्या जत्रेला तर कधी जाणं झालं नाही. बघू आता कामाच्या याने तर जाणं झालं तर बरंच आहे. नाही जाणं झालं तर बसायचं चिखलच थापत. चालेल, नवी साडी म्हणले महाशिवरात्र ही आली म्हणून साडी चालवली, नाही तर हाय त्या साडीवर असती. तुम्हाला तर माहितीच आहे की भावा बहिणीनं वहिनीने घेतलेली चालवली. तिथं 2 साड्या आहेत आणि ही एक, तीनच साड्या होत्या. 2 तर काय चिखलातच ही झाल्या त्या काळ्या कुठ. पॅन्ट घ्यायची होती मला घालाय चिखलात, पॅन्टच नाही रिक्षाची एक बी. भरपूर जणांचं असं म्हणणं आहे, ताई कशाला जाते एवढ्या लांब. लय लांब नाही, काय करू, आमच्या गावात नाही ती कामं, आणि हाय ती कामं पण तोंड बघून हाय ती बाहेर गावी स्पेशल डगडुगी. आणि त्यांच्या महागं लागून जायचं म्हणल्यावरती आमदारांसारखं पोच देतात, म्हणून नाही जावं वाटत. आणि गावाकडं कसं इज्जत जास्त प्यारे आहे. आता माणूस म्हणतंय इकलीच जाती, काम करती, आमकं फलानं विस्तानं असतंय. पण त्यांना हे कोण सांगणार की कष्ट आपण आपली बुद्धी आणि नीती नीट ठेवली सगळ्या गोष्टी होत्या. जर आपण पाय पसरून तर हातरून पसरलं, काय म्हणतात ना, हातरून बघून तर पाय पसरलं तर काय नाही, कामातनं केस गेली. मग ते हातरून किती आहे तेवढंच पाय पसरायचं. माझं असं आहे. माझं कसं आहे, मी म्हणजे कुणाचं मी मनावर धरत नाही. कुणी कितीही काही बोललं तरी पण मी मनावर धरत नाही. पण ज्या वेळेस हद्द पार होईल त्यावेळेस मी गप्प बसत नाही. मग त्यांचं तोंड आणि माझा हात माझ्याकडे असला असते. म्हणून तोपर्यंत एकतर मी गप्प बसत नाही, गप्प बसते. आणि जोपर्यंत माझ्या मनाला गोष्टी लागत नाही तोपर्यंत शांत मग उघडायचं आपण, असं आहे. तर बोलण्याची तोंड धरू शकत नाही. फुकटचं तोंड असते, त्याला काय पैसा पाणी लागत नाही. उचलायचं जीभ लावायची टाळायला आणि उचलायचं खंडोबा निघायचं भाळ्याला, अशा गोष्टी आहेत. म्हणून त्यामुळं मी जास्त टेन्शन घेत नाही. मी टेन्शन घेते, माझ्या घरातलं टेन्शन कमी नाही मला, त्यामुळं मी दुसऱ्याचं टेन्शन घेऊ. मला माझ्या घरातलं टेन्शन पडलं, काम कष्ट लेकरं बाळं आई बाप जगवायचे, हे माझ्या डोक्यात धरलंय मी. बाकी कितीही कुत्री भुकू द्या, मला घंटाही फरक पडत नाही. भुकणारी असावी, निंदा करणाऱ्याचं घर शेजारी असावं, असं माझं आहे. तर आता आई टिंबुर्णीतनं आली, तिची माझी गाठ नाही पडली, येईन ती म्हणून निघाली.
जर तिला आज आलीच नसते, अजून निघलीच नसती, तर मला आज पण येणं झालं नसतं. पण हाय 2-3 महिने कशाला बोलणं करायची, बरोबर आहे का नाही. तर म्हणलं चला छोटासा ब्लॉग बनव.